मुंबईतील आझाद मैदानावर 16 मार्च पासून सुरू असलेल्या धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी निर्णायक महामोर्चा आंदोलनात प्रमुख नेत्यांनी ठाम भूमिका घेतली आहे। दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वात हा संघर्ष सुरू आहे। बोराडे यांनी सरकारवर दबाव टाकत धनगड आणि धनगर शब्दातील तांत्रिक फरक दूर करून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळवण्याची मागणी केली आहे। त्यांचा दावा आहे की धनगड शब्दामुळे आरक्षण मिळत नाही आणि त्यासाठी शब्दात सुधारणा आवश्यक आहे। 12 वर्षांपासून सरकारला वेळ दिल्यानंतर आता घटना दुरुस्तीची मागणी केली जाते। बोराडे यांनी आंदोलन थांबवण्यासंदर्भात सरकारने योग्य तोडगा काढल्याशिवाय आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा दिलाय। याचाच आढावा आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी घेतला आहे। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून असलेल्या विधान भवनाचं त्या ठिकाणी काम सुरू आहे। राज्यातले सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्रीगण त्या ठिकाणी उपस्थित आहे। माझी या उपोषणाच्या माध्यमातून राज्य सरकारला एवढीच विनंती आहे की निर्णय जर घ्यायचा असला तर आजही घेतला जाऊ शकतो आणि आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित असताना एक पॉझिटिव्ह निर्णय धनगर समाजाच्या बाबतीत आपण त्या ठिकाणी घ्यावा, जेणेकरून आज आमचा एक मल्हार मावळा दीपक भाऊ गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी 10 दिवसापासून या ठिकाणी उपोषण करताय आणि याची तब्येत एकदम खालावते। म्हणून माझी राज्य सरकारला विनंती आहे, सर्व कॅबिनेट मंत्री असतील, देवेंद्र फडणवीस असतील, दोघी उपमुख्यमंत्री असतील, यांना देखील विनंती आहे की आपण याबाबत आजच सकारात्मक निर्णय घेऊन आम्हाला न्याय द्यावा, एवढीच विनंती या प्रसंगी करतोय।